ऐका दादा सत्य कथेला, कल्याण काळे जीवन चरित्राला. गेवराई पायगा एका बाजूला घटना घडली पीरबावडा गावाला. साक्षात महादेव प्रसन्न झाला, त्रिलिंगाची कथा भाग दुसऱ्या पोवाड्याला. वंदन माझे गुप्तेश्वराला, मुजरा करतो कानिपनाथाला. सुरुवात करतो दुसऱ्या भागाला, बुद्धी मिळावी देवा गायनाला. कल्याण काळे जीवन चरित्राला, चित्त देऊन ऐका शब्दाला. बघा मंडळी, मागच्या भागात आपण ऐकलं कल्याण महाराज काळे यांनी खूप हालाकीचे दिवस काढले आणि त्यांच्यावर कित्येक असे संकट सुद्धा आले, पण ते मागे सरले नाही. ऐका मग पुढे काय झाले. एक निश्चय होता मनाला, जीवन आपले जन कल्याणाला. हात जोडले महादेवाला, देह अर्पण करतो तुम्हाला. चरणी जागा द्यावी पामराला, नाही भुलणार देवा चरणाला. बघा, देवाने त्यांना स्वप्नात दृष्टांत दिला, त्या पद्धतीने त्यांनी त्यांचे कार्य चालू ठेवले. पण त्यांच्या कार्यात काही लोक अडथळे निर्माण करत होते. त्यांनी मनावर विश्वास ठेवून कार्य चालू ठेवले. मग काय झाले बघा बरं. 2-4 शिष्य होते जोडीला, खोद काम सुरू झाले शेताला. 2 परसाचा खड्डा खोदला, पिंड दिसून आली वेळेला. आनंद मावे ना गगनाला, शिष्यांना खूप आनंद झाला. पात पांगली चौमुल खाला, गावकरी जमून आले टायमाला. अशा प्रकारे त्यांनी खोदकाम सुरू केले आणि 2 परस खड्डा खोदल्यानंतर त्यांना महादेवाची पिंड दिसून आली. पण ती पिंड जगावेगळी असून बघणाऱ्यांची खूप गर्दी जमू लागली. मग पिंड कशा प्रकारची होती, चला तर मग बघूया. जुन्या काळाची गडबनती लाग, आई मीराबाई. धन्य धन्य नारायण आई मीराबाई. टाच कसे मारले त्या दगडाला ग, आई मीराबाई. महादेव प्रसन्न झाला त्याला ग, आई मीराबाई. ब्रह्मा विष्णू महेश अवतरला ग, आई मीराबाई. आईच्या भोळ्या देवाची लीला ग, आई मीराबाई. 3 लिंग शोभे पिंडीला ग, आई मीराबाई. महादेवान दृष्टांत दिला ग, आई मीराबाई. महादेव अवतरले धरणीला धरणीला.
ऐका पुढे काय चमत्कार झाला हो झाला. गावाचे नाव गेले कळसाला, जाऊ मूल खाला झेंडा फडकला. सगळीकडे त्या पीरबावडा गावचे नाव निघू लागले आणि भक्त मंडळी सुद्धा खूप जमू लागली. सगळे गावकरी सेवेकरी शिष्य मंडळी खुश होती, पण कल्याण महाराजांचे आई वडील मात्र चेहऱ्यावर उदास दिसत होते. त्याचं कारण काय, चला तर मग ऐकूया. आई वडील नाराज म्हणाला, हात लावून बसती माथ्याला. सदा गणगण असे डोक्याला, लग्न जमेना मोठ्या पोराला. लोक टोचून बोले बापाला, मुलगा तुमचा संन्यासी झाला. कोण मुली देतील हो तुम्हाला, मुले नाही काम धंद्याला. म्हणून काही लोक कल्याण महाराजांच्या वडिलांना टोचून बोलू लागले, अरे बाबा, तुमचा मधारला मुलगा तर संन्यासी झाला, त्याची बायको पण माहेरी निघून गेली, पण तुमच्या मोठ्या मुलाला आणि धाकट्या मुलाला कोण मुलगी देईल. पण परमेश्वर दूर नाही काय त्या गुप्तेश्वराची आणि कानिपनाथांची लीला, त्यांनी योग कसे जुळून आणले बघा तर मग. देवा माझ्या नाथा, देव नाही दूर नको जीवाला घोर. देव नाही दूर नको जीवाला घोर. पाप पुण्य फळ सार मिळतं जागेवर. पाप पुण्य फळ सार मिळतं जागेवर. देव नाही दूर नको जीवाला घोर. जैसे ज्याने कर्म केले तैसे त्याला फळ मिळाले. जैसे ज्याने कर्म केले तैसे त्याला फळ मिळाले. पाप पुण्य कळेल ज्याला, दुःख दारिद्र्य पळाले. पाप पुण्य कळेल ज्याला, दुःख दारिद्र्य पळाले. देव नाही दूर नको जीवाला घोर. देव नाही दूर नको जीवाला घोर. पाप पुण्य फळ सार मिळतं जागेवर. पाप पुण्य फळ सार मिळतं जागेवर. देव नाही दूर नको जीवाला घोर. म्हणून काय त्या देवाची लीला, इकडे त्रिलिंगाची पिंड निघाली. पिंड पाहण्यासाठी गावोगावची मंडळी जमली. मग पुढे काय प्रकार झाला. गुप्तेश्वराच्या दर्शनाला आजीनाथ पाटील तुपे नावाला. काय त्या महादेवाची लीला, भेटले गोपीनाथ काळेला. विचारपूस केली त्याच वेळेला, मुलगी शोधा की मोठ्या मुलाला. यावे मग तुम्ही शेलगावाला, माझी मुलगी देतो तुम्हाला.
अशा प्रकारे शेलगावचे आजीनाथ तुपे पाटील देवदर्शनाला आले आणि विचारपूस झाली. कल्याण महाराजांच्या मोठ्या भावाला त्यांची मुलगी देऊ केली आणि त्यांचे लग्न जमले. तसेच दुसऱ्या दिवशी लहान भावाचेही लग्न जमले व चिंता दूर झाली. मग पुढे काय झाले? पुढे मग काय प्रकार झाला? चांगले पावे न लोकाला, करणी कवटा लागले करण्याला, लागले वाईट चितण्याला. म्हणून त्या कल्याण महाराजांनी मडीच्या कानिपनाथाला साकडं घातलं. हे देवा कानिपनाथा, ह्या गरीब कुटुंबावर कोणाची काळी दृष्टी पडू देऊ नको. आम्ही तुझ्या दर्शनाला मढीला येऊ. मग एक दिवस काय झाले बघा. बसले होते असतानाला एक विचार मनात झाला. 4-5 शिष्य घेऊन जोडीला निघाले देव दर्शनाला. रात निर्णय केला, जाऊ म्हणे मळीच्या कानिपनाथाला. शेतामध्ये ऐका त्याच रात्रीला, बघा पुढे काय अचंबा झाला. बघा, कल्याण महाराज व काही शिष्य त्रिलिंग गुप्तेश्वर पिंडीची साफसफाई करून असताना बसलेले होते आणि अचानक शिष्य बोलू लागले, बाबा आपण देव दर्शनासाठी बरेच दिवस झाले गेलो नाही, मढीला जाऊन यायला पाहिजे. सर्व गुरु शिष्य मिळून मढीला निघाले. आणि ते कसे बरं? रामेश्वर तुपे घेऊन जोडीला, सुभाष साबळे होते साथीला, विष्णू वाघ त्यांच्या संगतीला, परमेश्वर गायके घेऊन जोडीला. जमून आले एक जागेला, एक निश्चय केला टायमाला, चालून गेले तेव्हा मढीला. बघा, सर्व शिष्यगणांसोबत महाराज मढीला गेले आणि त्या रात्री काही पापी लोकांनी गुप्तेश्वराची पिंड चोरण्यासाठी बेत केला. त्यांच्या शेतात आले. त्यावेळेला मंदिर काही भक्कम स्थितीत नव्हते. पत्रा शेठचे मंदिर आणि त्याला कुलूप लावलेले होते. मग त्या पापी लोकांनी त्या वेळेला काय केले बरं? पिकाव पहार होती हाताला, पहार लावली दरवाजाला, झटका मारून चौकटीला, दरवाजा तडतडा फोडीला. घुसले मंदिर गाभाऱ्याला, मंदिरात प्रवेश केला, पिंडीवर दिवा होता लागलेला, फूक मारून दिवा विझविला. बघा, त्या पापी लोकांनी पहारीच्या साहाय्याने कुलूपान मंदिराचा दरवाजा तोडून टाकला आणि मंदिरात प्रवेश केला. गुप्तेश्वराच्या पिंडीवर तुपाचा दिवा पेटत होता, तो सुद्धा विझवून फोडून टाकला. मग पुढे त्या लोकांनी काय केले बरं? प्रयत्न केला पिंड चोरण्याला, पहार लावले त्यांनी पिंडीला,
काय चंबा झाला गुप्तेश्वर त्याच वेळी कोपला पाचपणीचा शेषनाग बोला येऊन बसला होता दाराला पिंड हाले ना तेव्हा कोणाला कपटी लोकांना घाम फुटला दारामध्ये फुसफुस आवाज आला लागले इकडं तिकडं पळण्याला अशा प्रकारे त्या चोरांनी पिंड चोरण्याचा बेत आखला त्यांच्या मनात इथं खूप भक्तांची गर्दी होत आहे मग ही पिंडच उचलून न्यायची आणि कुठंतरी फेकून द्यायची पण त्याचा काही उपयोग झाला नाही स्वतः शेषनारायण त्या पिंडीची राखणी करण्यासाठी तिथं हजर झाले मग पुढे काय प्रकार झाला चला तर मग ऐकूया ऐका मंडळी पुढच्या कहाणीला चोर बोलू लागले एकमेकाला दारामध्ये दिसत कोण आम्हाला काय असेल एवढ्या रात्रीला फुसफुस आवाज कानी आला सर्वांनाच घाम फुटला त्याच्या डोईवर दिवा पेटला भामट्या लोकांनी पळ काढीला बघा मंडळी साक्षात नागराज त्या पिंडीची राखणी करण्यासाठी त्या जागी उपस्थित झाले ते नास्तिक चोर इकडे तिकडे पळू लागले पण त्यांना पळण्यासाठी रस्ता सापडेना मग त्यांनी काय केले बरं काय नावल सांगू तुम्हाला माये धरी ना त्या लेकराला उडी मारली बघा भिंतीला जीव घेऊन पळती वेळेला वाट सापडे ना त्यांना पळण्याला एक जण गुटमाळून पडला काळोख्या अंधाऱ्या रात्रीला शरण आले गुप्तेश्वराला अशा प्रकारे त्या लोकांनी देवाची खोडी केली पण त्यांचे हाल सुद्धा खूप झाले अंधारात त्यांना पळता येईना कसे बसे धडपडत तडफडत पळाले पण त्या रात्रीला त्यांना झोप आली नाही दुसऱ्या दिवशी ते पुन्हा गुप्तेश्वराच्या मंदिरात आले आणि त्या देवाला शरण गेले तेव्हा ते त्या देवाला काय म्हणाले बरं शरण तुला रे आलो देवा महादेवा देवा महादेवा दंडवत करतो मा पदरात घ्यावा दंडवत करतो मा पदरात घ्यावा शरण तुला रे आलो देवा महादेवा देवा महादेवा शरण तुला रे आलो देवा महादेवा देवा महादेवा
बघा मंडळी, अशा प्रकारे त्या गुप्तेश्वराची विनवणी करून ते लोक तिथून खाली मान घालून आपापल्या घरी निघून गेले. मग पुढे काय झाले बघा बरं. ऐका हो कर्माचा दाखला, पाच फणीचा शेषनाग बोला, बसला निंबाच्या बुडाला, बसला होता राखणी करण्याला. कल्याण महाराज आले देवळाला, त्यांना सुद्धा दृष्टांत दाविला. हात जोडिले नागराजाला, लिंग सापिले त्याच जागेला. अशा प्रकारे कल्याण महाराज व त्यांचे शिष्य यात्रेवरून फिरून येईपर्यंत त्या नागराजाने त्या पिंडीची राखणी केली आणि महाराजांना ही घटना कळाली. तेव्हा मंदिरात जाऊन बघता तर काय, दाराचे कुलूप तोडलेले, पत्रे फुटलेले पाहून त्यांना खूप वाईट वाटले. पण त्यांनी शिष्य मंडळी सोबतीला घेऊन पुन्हा मंदिर जसेची तसे केले. जिथे नागराज बसलेले होते त्या झाडाखाली त्यांनी शिवलिंग स्थापन केले. मग पुढे काय झाले. देवाची नित्य सेवा वेळेला, आरती पाठ चाले बघा टायमाला, ढोल नगारा वाजे आरतीला, नास्तिक जळती आजूबाजूला. कल्याण महाराज बोलती देवाला, देवा तुझ्यासाठी जन्म घेताला, चमत्कार धावती नास्तिकाला, शरण आले महादेवाला. ऐका भक्तजन हो, महाराजांनी देवाची सेवा नित्यक्रम चालू ठेवली. रोज सकाळ सायंकाळ ढोल नगारा आरतीला वाजत असल्याने लोक जळू लागले आणि त्या महाराजांना त्रास देऊ लागले. तेव्हा महाराजांनी देवाला हात जोडले आणि देवाला काय साकडे घातले बरं. देवा तुझा झालो दास, किती जरी झाला त्रास, देवा तुझा झालो दास, किती जरी झाला त्रास, मनोभावे करतो मी भक्ती, दर्शनाची आस देवा दर्शनाची आस, मनोभावे करतो मी भक्ती, दर्शनाची आस देवा दर्शनाची आस. जाने केली अति देवा त्याची झाली माती, ज्याच्या मनीला चारी तो जन्माचा भिकारी. जाने केले अति देवा त्याची झाली माती, ज्याच्या मनीला चारी तो जन्माचा भिकारी. पापी वैरी छळती मजला खाऊ न देना घास, पापी वैरी छळती मजला खाऊ देना घास, मनोभावे करतो मी भक्ती, दर्शनाची आस देवा दर्शनाची आस, मनोभावे करतो मी भक्ती, दर्शनाची आस देवा दर्शनाची आस. अशा प्रकारे महाराजांनी देवाला विनवणी केली. 2-3 दिवसांनी सर्व शिष्य मंडळ जमून पुन्हा तीर्थयात्रेला निघाले व गुरु शिष्य मिळून बाळू मामांच्या आदमापुराला गेले. एक दिवस तिथं मुक्काम केला. पण महाराज बाहेर गावी असताना इकडे नागराजा स्वतः पिंडीवर विराजमान होऊन राखणी करत होते. तेच हे नागराज ज्या
देवाने पिंड चोरी होऊ दिली नाही आणि जे भगवंत साक्षात निघाले ते जातील तरी कसे. मग पुढे काय झाले बघा. संतोष वाघ त्यांच्या जोडीला, ज्ञानेश्वर तुपे होता साथीला, शैलेश बलांडे होता संगतीला, गुरु शिष्यांचा मेळ जमला, गेले होते आदमापुराला, बाळू मामाच्या दर्शनाला, परतून आले जेव्हा घराला, काय विपरीत सांगू तुम्हाला. बघा, महाराज व शिष्यगण घरी फिरून येताच घरचे माणसं बोलू लागले की आपल्याला कारागीर बोलवून गुप्तेश्वराच्या मंदिराचं काम सुरू करायचं आहे. कारागिराची शोधाशोध केली पाहिजे. कारागिराची शोधाशोध झाली आणि त्या मंदिराचं काम सुरू झालं. ते कसं बरं. शंकर जलवाड कारागीर बोला, घेतले बोलावून घराला, मंदिराचा पाया खोदला, आराखडा त्याने बनविला, दिसा मागे दिस लोटाला, सुरुवात झाली मंदिराला, 6 महिन्याच्या आत मग बोला मंदिर आले बघा कळसाला. बघा, सर्व लोकांनी निर्णय केला. थोड्याच दिवसात कारागीर सुद्धा शोधून काढला. मंदिराचा पाया खोदून मंदिराचे काम सुरू झाले आणि हुबेहूब केदारनाथ मंदिराचे प्रतिस्वरूप गुप्तेश्वर मंदिर तयार झाले. जणू केदारनाथच पीरबावडा गावी अवतरले आणि आता हजारो भाविक तिथे दर्शनासाठी येतात. गुरुवार सोमवार नाथांची गादी चालते. मंदिरात भव्य दिव्य अशा मूर्तींची स्थापना सुद्धा झाली. चला तर मग बघूया त्या गुप्तेश्वराच्या मंदिरामध्ये महाराजांनी कोणकोणत्या मूर्ती स्थापन केल्या. भव्य दिव्य असे मंदिर ग आई ग मीराबाई, मूर्ती बसविल्या सुंदर ग आई ग मीराबाई, खाटू शंबाबा उजव्या बाजूला ग आई ग मीराबाई, दत्ताची मूर्ती उत्तरेला ग आई ग मीराबाई, मधी शोभे कानिपनाथ बाबा ग आई ग मीराबाई, शेषनाग शोभे एका बाजूला, आदि माया तुळजा भवानी बोला, दक्षिणमुखी मारुतीला स्थापन केले दक्षिणेला, काळ भैरव बसले अंगणाला, मंदिराचा तो रखवाला. अशा पद्धतीने महाराजांनी त्या मूर्तींची स्थापना केली व अति प्रसन्न असे वातावरण त्या ठिकाणी निर्माण झाले. मुक्कामी जाणाऱ्या भाविकांसाठी उत्तम अशी राहण्याची सोय, भाविकांची गर्दी होत आहे. दूर दूरवर गुप्तेश्वराचे नाव गाजत आहे म्हणून
सर्व भाविक भक्तांना सांगायचे असे की बऱ्याच ठिकाणी भक्तीच्या नावाखाली ढोंगी बाबा खूप असे पैसे पाणी उकळतात आणि कवडीचाही गुण नाही, पण गुप्तेश्वर गादीवर तसे काही चालत नाही. भाविकांसाठी निशुल्क सेवा चालू असते, म्हणून काय सांगायचे आहे. चला हो पीर बावडा गावाला गुप्तेश्वराच्या दर्शनाला, काय मंडळी सांगू तुम्हाला भक्त मंडळी आनंद बोला, शिष्य मंडळी एक जीवाला, सोन्यासारखा गुरु भेटाला, गुरु शिष्यांचा मेळ जमला, सेवा गुप्तेश्वर चरणाला. बघा मंडळी, गुरुला सोन्यासारखे शिष्य मिळाले, जसे तेल वातीचे नाते जुळाले, तसे स्थापन केलेल्या बाबांच्या कृपेनं कोणतंही दुःख दूर होते आणि कित्येक असे भक्त त्या जागेला जाऊन निर्व्यसनी झाले. काहींची दारू सुटली तर काही माळकरी सुद्धा झाले. म्हणून तसेच कल्याण महाराजांना तपश्चर्येपूर्वी एक मुलगा सुद्धा आहे, त्याचे नाव रुद्र असे असून 3री वर्गात शिकत आहे आणि देवाची सेवा करत आहे. म्हणून देवाकडे एकच सांगणे आहे की आशीर्वाद लाभो रुद्र बाळाला. त्यागले बाबांनी संसाराला, कल्लीन गुप्तेश्वर सेवेला, शिष्य सारे झुकती या चरणाला, चहू मुलकाला झेंडा झळकला, भक्त येती या दर्शनाला. गुरुवार सोमवार 2 दिवसाला गादी चालते नित्य वेळेला. अशा प्रकारे त्या महाराजांनी सर्व भाविक भक्तांचे कल्याण केले व दुःख दूर केले. म्हणून सर्व घटना हकीकत शाहिराला कळाली व त्यांचे पोवाडे गाणे सगळीकडे वाजत आहेत. म्हणून ते कसे बरं. कहाणी कळली एकनाथाला, वर्णन केले सत्य कथेला, गायले वायपी स्टुडिओला, यश पवार संगीताला, रोशन भिषे त्याच्या साथीला.